12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आजपासून खरं तर दर्शनाला सुरुवात झालेली आहे। गेले 5 महिने हे मंदिर विविध विकास कामामुळे बंद होतं, मात्र आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। काही जाचकाठीनंतर हे मंदिर खरं तर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलेलं पाहायला मिळतं। सकाळी 7 ते 11 या वेळेमध्येच खरं तर दर्शन खुलं करण्यात आलेलं पाहायला मिळतं। त्यासोबत या ठिकाणी 1000 भाविकांना फक्त दर्शनाचा जो लाभ आहे तो घेता येणार होता। त्यासोबत त्यांनी ज्या 1000 भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने जी नोंदणी केलेली आहे त्याच भाविकांना खरं तर सोडण्यात येत होतं। सकाळी 7 ते सकाळी 11 ही वेळ होती, मात्र सध्या आपण पाहतो की सध्या भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून अनेक जे भाविक आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले पाहायला मिळते आणि भाविकांची या ठिकाणी पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवलेला एकंदरीत पाहायला मिळते। भाविकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर ऑनलाईन पद्धतीने नोंद करून या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, मात्र अनेक भाविक सध्या 11 वाजून गेले तर या ठिकाणी आलेले पाहायला मिळते आणि दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळते। मात्र मंदिर सध्या बंद करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत या पद्धतीने पाहिलं की खरं तर ऑनलाईन नोंदणी करणं हे गरजेचं असताना अनेक भाविक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। ते सकाळी 7 ते 11 याच कालावधीमध्ये मंदिर आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। आता सध्या मंदिर बंद करण्यात आलेलं आहे, जे दर्शन आहे ते मात्र बंद करण्यात आलेलं आहे। मात्र या परिसरामध्ये जे भाविक आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अभिजित स्वामी सुळेगे, टीव्ही मराठी, भीमाशंकर, पुणे।